स्मार्ट अहमदनगर न्यूज। नमस्कार, मी उत्तम तुकाराम शितोळे काका, IMC ग्राउंड प्रेसिडेंट महाराष्ट्र, जन्मभूमी तट बोरगाव तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड, हल्ली मुक्काम पोस्ट पिंपरी चिंचवड रावेत पुणे, मिशन विषमुक्त शेती व रोगमुक्त कुटुंब भारत अभियान अंतर्गत प्रचार व प्रसार IMC इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड हरिद्वार येथील WHO GMP आयुर्वेदिक डिपार्टमेंट द्वारा प्रमाणित आयुर्वेदिक औषधे व सेंद्रिय शेतीसाठी हर्बल व ऑर्गॅनिक प्रोडक्ट आज कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य धोक्यात आले ते म्हणजे केमिकल व रासायनिक अन्न पाणी हवा पालेभाज्या फळे यामुळे सेंद्रिय शेती काळाची गरज व निरोगी राहण्यासाठी व प्रत्येक आजाराला मुळातून नष्ट करण्यासाठी आयुर्वेदिक औषधाची गरज आणि म्हणून साठी संपूर्ण भारतभर प्रचार व प्रसार चालत असलेले आमचे मिशन बिमारी व बेरोजगारी मुक्त भारत अभियान या अभियानात कार्यरत पुणे जिल्ह्यातील तरुण तडफदार व्यक्तिमत्व आदरणीय रोहित केदारी, प्रतीक दिवेकर व प्रणव पुणेकर यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात चालत असलेले हे जनजागृती कार्य व प्रात्यक्षिक लाईव्ह डेमो दाखवण्यात आला आहे। यासाठी संपर्क 9730575777 तसेच दुसरा क्रमांक 9823165565। प्रतिनिधी रोहित केदारी। बळीराजा हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रेक्षकांना या ठिकाणी प्रेमपूर्वक असा साष्टांग या ठिकाणी नमस्कार करतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी पाठवण्याच्या पाठीमागचं जे कारण आहे हे कारण आपल्याला या ठिकाणी सांगतो। आज जवळजवळ 18 वर्ष झालं आज आमची ही WHO सर्टिफाईड आयुर्वेद तयार करणारी IMC कंपनी आणि ही IMC कंपनी हरिद्वार या ठिकाणी सर्व प्रोडक्ट स्वतः हरिद्वार या ठिकाणी तयार करते आणि आज 18 वर्षामध्ये भारतातल्या पूर्ण प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये आज आम्ही या ठिकाणी आमच्या काही असोसिएटच्या माध्यमातून पोहोचलेलो आहोत। पण भारताच्या बाहेर सुद्धा 3 देशामध्ये पोहोचलेली ही आमची अशी इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन IMC ही कंपनी आज जे मिशन आहे हिचं हे भारतभर मिशन चालू आहे की विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब। आज या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर लाईव्ह येण्याच्या पाठीमागचं कारण तर प्रत्येकापाशी मी पोहोचू शकत नाही, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी मी आज पोहोचणार आहे। तर विषमुक्त शेती रोगमुक्त कुटुंब हा नेमका आमचं जे एक मिशन आहे, हे अभियान आहे, हे अभियान काय आहे, या अभियानात आपण सुद्धा सहभाग घेऊ शकतो, आपण सुद्धा येऊ शकतो। परंतु त्या अगोदर या ठिकाणी मी आपल्याला एक सांगू इच्छितो की प्रत्येक कुटुंबामध्ये एक 2 गोष्टीची गरज आहे। एक जर म्हणलं तर आपल्याला सुख आणि दुसरं जर म्हणलं तर समृद्धी। सुख म्हणजे आरोग्य आपल्या प्रत्येक कुटुंबाला गरजेचं आहे आणि समृद्धी म्हणजे पैसा गरजेचा आहे। तर आरोग्य आणि पैसा हे दो तर या ठिकाणी मी आपल्याला सुख कुठं गेले प्रॅक्टिकली डेमोच्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष लाईव्ह या ठिकाणी दाखवतो। तर या ठिकाणी हे शरीर म्हणजे एक ग्लास म्हणजे मी शरीर आहे असं गृहीत धरलंय, कारण माणसाचं शरीर हे ग्लासाप्रमाणे उभं असतं आणि प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये अन्नापेक्षा जास्त जर काय असेल तर या ठिकाणी हे पाणी आहे। आणि प्रत्येक माणसाचं शरीर हे शरीर शुद्ध आणि स्वच्छ आहे, परंतु याच शरीरामध्ये आज आपल्याला माहितीये की रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जाणारी पालेभाजी, जाणारी फळं हे विष युक्त म्हणजे केमिकल युक्त आहेत आणि या माध्यमातून हेच जर विष या पालेभाज्या फळांवर फवारणारं जर डायरेक्ट पिलं तर माणूस मरू शकतो, परंतु हेच विष आपण इनडायरेक्ट गेल्यामुळे आपल्या शरीरामध्ये आज होणारे जे आजार आहेत सर्दी, खोकला, ताप, मूळव्याध, मुतखडा, वात, कफ, पित्त, थायरॉइड, हृदयविकार, त्वचाविकार, मणकेचे आजार, गुडघेचे आजार, शुगर, BP सारखे आजार झाल्यानंतर मातीत जाईपर्यंत आपल्याला गोळी औषध घ्यायची। तर असे आजार मुळातून बाहेर काढण्यासाठी आमची ही IMC कंपनी आज आपल्याला 18 वर्ष झालं प्रत्यक्ष लाईव्ह या ठिकाणी काम करत आहे। तर या माध्यमातून आज शुगर, BP तर नाही पण सर्दी, खोकला तर सोडून द्या, परंतु अटॅक आणि कॅन्सर सारखा आजार हा आपल्या शरीरामध्ये येतो कसा आणि आहे हे पालेभाज्या फळांच्या माध्यमातून। तर या ठिकाणी एक बिटाडियन म्हणून या ठिकाणी आपण जखमावर वापरली जाते, अगदी विषारी असते। तर एक डेमोच्या माध्यमातून या ठिकाणी हेच रोज शरीरामध्ये आपल्या पालेभाज्या फळांच्या माध्यमातून हे विष कसं जातं हे प्रत्यक्ष प्रॅक्टिकली आपल्याला या ठिकाणी मी दाखवत आहे। आणि हे विष आपल्या शरीरातलं बाहेर काढण्यासाठी जेणेकरून आपल्याकडे कुठलीच प्रोसेस नाही, कुठलंच साधन नाही, कारण हे शरीर आहे असं आपण गृहीत धरलंय आणि या शरीरामध्ये प्रत्येकाच्या अन्नापेक्षा जास्त पाणी आहे।
आणि हे विष केमिकल पालेभाज्या फळांच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये रक्तात नसामध्ये जाऊन पोहोचलेलं आहे. आणि हे विष बाहेर काढण्यासाठी एखाद्या व्यक्तीनं जर विष पिलं तर हे बाहेर काढायला हॉस्पिटलमध्ये सुद्धा किती खर्च येतो, किती त्याला वेदना सहन कराव्या लागतात. परंतु हे शरीरातलं गेलेलं विष जर बाहेर काढायचं म्हणलं तर याच्यासाठी ॲलोपॅथीमध्ये किंवा कुठलाही आपल्याकडे पर्याय नाही. परंतु आयुर्वेदामध्ये की भगवान धन्वंतरीनं तयार करून दिलेलं आयुर्वेदामध्ये अशी एक वनस्पती काढली ज्याचं नाव आहे आयुर्वेदाचा राजा आणि याचं नाव आहे कोरफड. परंतु कोरफडीमध्ये जाती आणि परजाती मिळून 362 येतात. याच्यामध्ये औषधी गुणधर्माची काही 1-2-3 फक्त जाती आहेत. त्याच्यामध्ये सर्वात जास्त औषधी गुणधर्माची एक बार्बंडाडाईज नावाची आमची ॲलोवेरा हा कोरफड ज्यूस